हॅलो, वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत. आपण रेखाटन पाहत आहात. त्याच्यावरूनच आपल्याला कल्पना येते की ही एक महाराष्ट्रीयन मुलगी आपण रेखाटत आहोत. तिचं व्यक्तिचित्र, तिच्या चेहऱ्यावरचं स्माईल, तिचा पाहण्याचा जो अँगल आहे तो आपल्याला मोहित केल्याशिवाय राहत नाही. चित्रकाराला असे अँगल आवडतात. रंगांचा जो कॉन्ट्रास्टिंग आहे, रंगांचं जे कॉन्ट्रास्टिंग आहे ते सुद्धा हे चित्र रेखाटण्याला आपल्याला उद्युक्त करतं. तुम्ही पाहत आहात, आपण सुरुवातीला जवळजवळचे रंग, साडीमधले जे बारकावे आहेत त्याचा प्रायमरी आपण रंग देऊन घेतो आहोत. ब्लाऊजमधल्या शेड्सचा भाग आहे, साडीमधला पदराचा जो भाग आहे त्याच्यामधले जे टोन आहे ते आपण रेखाटले. चेहऱ्यामधले टोन हे पाहत असताना याचं बारकाईने निरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं जास्त महत्त्वाचं वाटतं. त्याचं कारण असं, ह्या ज्या स्टेजेस आहेत या तुम्हाला कळणार नाही. तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर त्याचा अभ्यासच होणार नाही. हे जास्त मला सांगणं तुम्हाला त्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं वाटतं. कारण आपण रंग भरत असताना आता आपण जे काही मिक्सिंग करत आहोत त्याच्यामध्ये बारकाईने तुम्ही जर निरीक्षण केल्यानंतर आपल्याला दिसतंय चेहऱ्यामध्ये एक फिनिशिंग, हाताचा जो फिनिश भाग आपल्याला दिसतोय, चेहऱ्यामध्ये जो हायलाईट आहे, शॅडोमधला रंग आहे, त्याचं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. किंवा साडीच्या पदरामध्ये आपण आता थोडंसं फिनिश काम करायचा प्रयत्न केला. हळूवार रंगांमध्ये होणारी जी डेव्हलपमेंट आहे याचं निरीक्षण करणं हा एक आनंदाचा भाग असतो. चित्रकाराने या गोष्टी आत्मसात करणं जास्त महत्त्वाचं असतं. रेखाटन केल्यानंतर त्याचा स्वतंत्र लेअर आपण या सॉफ्टवेअरमध्ये करू शकतो. डिजिटल पेंटिंग करत असताना आपल्याला लेअर्सचा खूप चांगला वापर करता येतो आणि आउटलाईन चुकत नाही. आउटलाईन ओव्हर एरिया अशा पद्धतीने ती जात नाही. आपण बॅकग्राऊंड टाकून घेतल्यानंतर त्या फिगरला जो उठाव आणण्याचा प्रयत्न केला आहे तो आता आपल्याला जास्त कॅची असा वाटायला लागला. फिगरमधले जे बारकावे आहेत चेहऱ्यामधले ते आपल्याला रिपीटेडली आपल्याला ते अप्लाय करून तो इफेक्ट आणण्याचा प्रयत्न करायचा असतो. एका झटक्यामध्ये व्यक्तिचित्र सहज साधणं शक्य नसतं. म्हणूनच व्यक्तिचित्रण हे अवघड गोष्ट आहे. ती सातत्याने काम करून त्याच्यामध्ये कौशल्य मिळवायचं असतं. आता आपण या फिगरमध्ये पाहतोय चेहऱ्यामध्ये एक गोडवा आपल्याला आल्यासारखा दिसतोय. साडीमध्ये तसं भरपूर काम केलं आहे, अजूनही त्याच्यामध्ये काम करणं आपल्याला शक्य आहे. पण चेहऱ्यामधला जो सॉफ्टनेस आहे तो आणायचा आपण प्रयत्न करतोय. हायलाईटवर काम करतोय. त्याचा जो मिडल टोन आहे गालाचा किंवा तो चेहऱ्याचा जो इनोसन्स आहे तो आणण्याचा प्रयत्न करताना थोडी कसरत होते. पण तो इफेक्ट यायला लागल्यानंतर चित्रकाराला निश्चितच आनंद होतो. ही मराठमोळी मुलगी रेखाटत असताना तो जो केसांचा भाग आहे, पदराचा जो शॅडोमधला भाग आहे, हाताखाली हलकीशी शॅडो आपल्याला जी दिसते त्यामुळं हात वर उचलल्यासारखा आपल्याला जो भासतो, ही गंमत हे चित्र रेखाटन करत असताना, रंग भरत असताना आपल्याला जाणवतं. कारण हे चित्र अतिशय छान पद्धतीने अँगल आणि त्याचं जे एक्सप्रेशन आहे ते आपल्याला आकर्षित करणारं आहे. त्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते इतकं सुरेख आहे
की रेखाटन करतानाच तुम्हाला अतिशय आनंद होतो आणि रंग भरत असताना तुम्ही आता पाहता की साडीमधलं जे काही चकाकी आहे हिरव्या रंगाची, ती चकाकी आपल्याला दिसते आणि साडीचं आता फिनिशिंगच्या जवळजवळ आपण साडीच्या जातो आहोत. पदरावर आपल्याला थोडं काम करायचंच आहे. पदरावर आपण आता थोडं जे काम आपण बारकाईने बघता आहोत, शॅडोचा भाग, त्याचं फिनिशिंग हे आता आपण करत ज्यावेळेला पदरावर जवळजवळचे टोन देऊ, तो जो काही शायनिंग इफेक्ट आहे तो आणण्याचा आपण प्रयत्न करतो. आता आपण हायलाइट्स टाकल्यानंतर पदरावरचा जो शायनिंग आहे, जो गोल्डन इफेक्ट आहे, तो इफेक्ट येतोच आहे, तो दिसतोय आपल्याला. आणि आता एक चमकदार पदराचा जो भाग आहे, तो खोचलेला पदर, त्याच्यामधल्या ज्या शॅडोज आहेत, त्याच्यामधल्या ज्या फोल्ड्स आहेत, त्यासुद्धा ठळक दिसायला लागल्या आणि अतिशय सुरेख रेखाटन पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. हे रेखाटन करत असताना तुम्ही टोनल व्हॅल्यूचा अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे. कारण टोनल व्हॅल्यू, आपण निवडणारे रंग ते जर नेमकेपणानं पडले तर या चित्राला रंगवण्यासाठी आपल्याला कमी वेळ लागेल. आणि कुठलंही व्यक्तिचित्र किंवा एखादं निसर्गचित्र घेताना आपल्याला त्या टोनल व्हॅल्यूचा जर अभ्यास झाला तर रंगांची निवड करणं आपल्याला सहज सोपं जाईल आणि तुम्हाला विनासायास, विना कष्ट सहज चांगले परिणाम साधता येतील. ते या चित्रावरून आपल्याला दिसत आहे. आता पदराचा भाग अतिशय फिनिश, साडी पण फिनिश झाली आहे. त्याच्यानंतर आपण जे पाहतोय की पदरामध्ये थोडंसं काम होत आहे. आणखीन थोडं चेहऱ्यावर आपल्याला काम केलं की ते फिनिशिंग येणारच आहे. कारण इतकं देखणं हे जे काही महाराष्ट्रीयन मुलीचं रूप आहे, हे ज्या वेळेला पूर्णत्वाला येईल त्यावेळेला निश्चित पाहणाऱ्याला निश्चितच आनंद होईल. मलाही स्वतःला हे काम करत असताना अतिशय आनंद झाला आहे. कारण हे रेखाटन एक अभ्यासपूर्ण रेखाटन असं म्हणायला हरकत नाही. कारण इमेज छोटी असल्यामुळं डोळ्यांमधले बारकावे आहे किंवा तत्सम ज्या गोष्टी आहेत, ते जे हायलाईट्स आहेत, ओठामधलं काम आहे, हे करत असताना अतिशय कसरत झाली. पण तो इफेक्ट ज्या वेळेला आला तेव्हा एक पूर्णत्व आल्याचं जे काही समाधान चित्रकाराला मिळालं किंवा मला मिळालं, ते काही अवर्णनीय असंच आहे. कारण हे रेखाटन आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीशी संलग्न असल्यामुळे आपली महाराष्ट्र महिलांची जी काही संस्कृती आहे, त्यांचं जे काही देखणेपण आहे, ते याच्यातून प्रतिबिंबित होतं. अशा अनेक व्यक्तिचित्रांचे रेखाटन आपण करणार आहोत. काही व्यक्तिचित्र माझ्या चॅनलमध्ये आपण पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की अभ्यास कसा असावा, रंगलेपन कसं असावं, व्यक्तिचित्रणाची शैली, त्याची निवड, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं. ते तुम्ही तुमच्या कॉमेंटद्वारे मला कळवा. तुम्ही सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, लाईक करा. धन्यवाद.